वेलकम विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या 9वी भूगोलाच्या या तासिकेमध्ये. आपण मागच्या 2 तासिकेमध्ये 12व्या पाठाला सुरुवात केलेली होती. पर्यटन या विषयाबद्दल आपण माहिती घेत होतो. पुढे जाऊ आपण आता. सांगा पाहू या सदरमध्ये पान नंबर 92वर आपण आहोत. आता सांगा पाहू या सदरमध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत विचार करायला लावणारे. पर्यटनाचे कोणते प्रकार नव्याने उदयास आले आहेत, हा पहिला प्रश्न. आणि नवीन पर्यटन प्रकार सुरू होण्याची कारणे सांगा, हा दुसरा प्रश्न. हे 2 प्रश्न दिलेले आहेत आपल्याला आणि या 2 प्रश्नांची माहिती आपल्याला त्या खाली असलेलं जे भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामध्ये या 2 प्रश्नांची माहिती आपल्याला दिलेली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचे विविध प्रकार उदयास येत आहेत. पर्यटन हा व्यवसाय वाढावा म्हणून नवीन नवीन पर्यटनाचे प्रकार समोर येत आहेत. त्यापैकी एक प्रकार म्हणजे पर्यावरण स्नेही पर्यटन. पर्यावरण स्नेही पर्यटन म्हणजे पर्यटन करत असताना पर्यावरणाची काळजी घेणे. आपल्या हातून पर्यावरणाचं नुकसान होणार नाही, आपण प्रदूषण पसरवायला कारणीभूत होणार नाही याची काळजी घेणे म्हणजेच पर्यावरण स्नेही पर्यटन होय. मग या पर्यावरण स्नेही पर्यटनाची आवश्यकता का भासली? वाढती लोकसंख्या, प्रदूषण, नागरीकरण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. हे लक्षात आल्यावर पर्यावरण स्नेही पर्यटन ही संकल्पना पुढे आली. लोकसंख्या वाढली आणि लोकसंख्या वाढली म्हणून मग वृक्षांची कत्तल सुरू झाली. त्यातूनच प्रदूषण वाढत गेलं. वाहनं वाढले, कारखाने वाढले, दूषित पाणी नदीमध्ये सोडण्याचे प्रकार वाढले आणि एकूणच नागरीकरण वाढत गेलं. नागरीकरण वाढत गेलं म्हणजे काय? वस्त्या वाढत गेल्या. लोकसंख्या वाढली म्हणजे वस्ती वाढली, कारखाने वाढले, वाहनांची संख्या वाढली. याला आपण नागरीकरण असं म्हणतो. या सगळ्यांचा दुष्परिणाम कशावर झाला? पर्यावरणावर झाला. आणि या सगळ्यातून पर्यावरणाची सुटका करायची म्हणून पर्यावरण स्नेही पर्यटन हा विषय पुढे आला. पर्यटनाचा हा एक पर्यावरणपूरक प्रकार आहे. पर्यटन करताना पर्यटकांकडून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाते. असं पर्यटन पर्यावरण स्नेही पर्यटन असते. या पर्यटनाद्वारे पर्यटनस्थळी कचरा न टाकणे, ध्वनी प्रदूषण टाळणे, वृक्ष व वन्य पशुपक्ष्यांना इजा न पोचवणे इत्यादी गोष्टींची दक्षता घेतली जाते. मग या पर्यावरण स्नेही पर्यटनामध्ये कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली जाते? तर पर्यटनस्थळी आपण नेलेला कचरा टाकू नये. कचरा म्हणजे कोणता? तर आपण जेवणाचे डबे नेलेले असतात, प्लास्टिकच्या पिशव्या आपण त्या तिथेच टाकतो. पॅकिंग फूड जे असतं तर पॅकिंग फूड खाल्ल्यानंतर जे पॅकेज असतं, जे टेट्रा पॅकेजेस असतात किंवा प्लास्टिकच्या पिशव्या असतात ते आपण तिथंच टाकतो. पर्यटनस्थळी गेल्यानंतर कदाचित आपण सोबत काही ध्वनिक्षेपक, टेप रेकॉर्डर किंवा गाणे वाजवतो आपण आणि तिथे नाचतो. हा जो प्रकार असतो हा प्रकार पण होतो. यातून ध्वनी प्रदूषण वाढतं. मग ते ध्वनी प्रदूषण टाळायचं. वृक्षांना, वन्य पशुपक्ष्यांना आपल्या हातून इजा होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची. या सगळ्या गोष्टी या पर्यावरण स्नेही पर्यटनामध्ये मोडल्या जातात. याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये कृषी पर्यटन ही संकल्पना उदयास आलेली आहे. अगदी अलीकडच्याच काळामध्ये कृषी पर्यटन ही संकल्पना उदयास आलेली आहे. हा पर्यटनाचाच एक प्रकार आहे. कृषी पर्यटन म्हणजे काय? तर एखादी शेती जी असते त्या शेतीमध्ये पर्यटकांनी यावं यासाठी म्हणून काही सोयी सुविधा असतात, त्याचा लाभ घ्यायचा. त्यालाच पर्यावरण स्नेही, त्यालाच कृषी पर्यटन असं म्हणतात. शहरापासून दूर, प्रदूषणमुक्त अशा ठिकाणी शेती संबंधित क्रियांची सांगड घालून कृषी जीवनाचे दर्शन घडवले जाते. ते पाहण्यासाठी पर्यटकांना आकर्षित केले जाते. याला कृषी पर्यटन असं म्हणतात. आणि या सगळ्या गोष्टींसाठी शुल्क ठेवलं जातं, काहीतरी रक्कम आकारली जाते. शेती संबंधित सगळी कामं जी असतात ती तिथे दाखवली जातात. तिथं वृक्ष असतात, शहरांमध्ये जे वाढलेले असतात त्यांना या सगळ्या गोष्टी अप्रूप असतात. त्यांनी या गोष्टी कदाचित पाहिलेल्या नसतात. म्हणून शहरातले लोक जे आहेत ते या कृषी पर्यटनाकडे आकर्षित होतात. शक्यतो खेड्यातल्या लोकांना कृषी पर्यटनात फारसा रस नसतो, कारण कृषीमध्येच त्यांचं जीवन व्यतीत होतं. त्या गोष्टी ते रोज बघतात म्हणून त्यांना त्याचं अप्रूप नसतं.
पण शहरामधल्या लोकांना मात्र ती गोष्ट नवीन असते, म्हणून ते या कृषी पर्यटनाकडे आकर्षित होतात. मग इथे गावाकडच्या जेवणाची लज्जतसुद्धा त्यांना काही शुल्क आकारून त्यांना दिली जाते. यालाच कृषी पर्यटन असं म्हणतात. इथे माहीत आहे का तुम्हाला, या सदरामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC यांनी अनेक योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. प्रमुख पर्यटन स्थळांवर विश्रांतीगृह, जलक्रीडा, सागरी किनाऱ्यांवर पर्यटक निवासगृहे इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये MTDC नावाची एक संस्था आहे. ही संस्था काय करते, तर जे पर्यटन स्थळं जे असतात त्या पर्यटन स्थळांना काही सेवा सुविधा निर्माण करण्याचं काम करतात. मग सेवा सुविधा म्हणजे काय, तर तिथे पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, तिथे हॉटेल्स उभे करतात. MTDCचे हॉटेल्सची साखळी आहे. अजिंठा, वेरूळ किंवा इतर तत्सम महाराष्ट्रामधले जे पर्यटन स्थळ आहेत त्या स्थळांना पर्यटकांनी थांबावं यासाठी म्हणून त्यांनी हॉटेल्स बांधलेले आहेत. रेस्टॉरंट्सची साखळी त्यांनी उभी केलेली आहे की जिथे पर्यटक जेवण करू शकतात. याबरोबरच काही इतर गोष्टी पण या MTDCने सुरू केलेल्या आहेत. त्याची माहिती आपण घेणार आहे आता. थोडी मनोरंजक माहिती इथे. डेक्कन ओडिसी ही पर्यटनाकरिता विशेष रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. ही रेल्वे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय रेल्वे व पर्यटन मंत्रालय यांच्या सहकार्याने चालवली जाते. ही रेल्वे मुंबई, नाशिक, वेरूळ, अजिंठा, कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी इत्यादी पर्यटन स्थळांना पर्यटकांना घेऊन जाते. ही गाडी म्हणजे एक प्रकारचा फिरता राजमहाल आहे. अत्यंत आधुनिक सोयींनी युक्त अशी ही गाडी पर्यटकांना या पर्यटन स्थळी घेऊन जाण्याचं काम करते. अशाच प्रकारची दुसरी रेल्वे म्हणजे पॅलेस ऑन व्हील्स या नावाने ओळखली जाते. ही रेल्वे कोणत्या मार्गावरती चालते, तर ही रेल्वे दिल्ली, जयपूर, उदयपूर, भरतपूर, आग्रा, दिल्ली असा प्रवास करते. अनेक देशी विदेशी पर्यटक या रेल्वेचा आनंद घेतात. भारतीय रेल्वेने पर्यटनाचे खास आकर्षण म्हणून पर्यटक छतात पारदर्शक छताचा डबा, ज्याला व्हिस्टडोम असं म्हटलं जातं, ही रेल्वेगाडी नुकतीच सुरू केलेली आहे. ही रेल्वे विशाखापट्टणम ते किरंदल या मार्गावर धावते. या रेल्वेमध्ये संपूर्ण वातानुकूलित आणि काचेचे छत असलेला डबा असून यात बसून आराकू खोरे, अनंतगिरी घाटमाथा, बोरा गुहा या निसर्गसमृद्ध प्रदेशाचं विहंगम दृश्य अनुभवता येतं. या माहीत आहे का तुम्हाला, या सदरामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये पर्यटन विकासामध्ये काम करणारी MTDC या संस्थेबद्दल माहिती घेतली. ही MTDC काय करते, तर पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांच्या निवासासाठी म्हणून हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बांधण्याचं काम करते. या MTDCने काही विशेष रेल्वेसुद्धा सुरू केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई, नाशिक, वेरूळ, अजिंठा, कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी या दरम्यान धावणारी डेक्कन ओडिसी ही रेल्वे अत्यंत आलिशान अशी ही रेल्वे की ज्याचा फोटो समोर आपल्याला दिसतोय. अशाच प्रकारची दुसरी विशेष रेल्वे पॅलेस ऑन व्हील्स या नावाने ओळखली जाते. ही रेल्वे दिल्ली, जयपूर, उदयपूर, भरतपूर, आग्रा, दिल्ली असा प्रवास करते. देशी विदेशी पर्यटक या रेल्वेचा आनंद, त्या रेल्वेचं जे काही शुल्क असेल ते शुल्क भरून या रेल्वेतल्या आलिशान अशा प्रवासाचा आनंद ते घेतात. तिसरे एक खास आकर्षण म्हणजे भारतीय रेल्वेने पारदर्शक छत असलेला रेल्वेचा डबा निर्माण केलेला आहे की ज्या डब्यामध्ये बसून आपल्याला आराकू खोरं, अनंतगिरी घाटमाथा, बोरा गुहा या निसर्गरम्य प्रदेशाचं विहंगम दृश्य आपल्याला बघता येतं, त्याचा आनंद आपल्याला घेता येतो. ही रेल्वे कोणत्या मार्गावरती धावते, तर ही रेल्वे विशाखापट्टणम ते किरंदल या मार्गावरती धावते. पुढे जाऊ आपण कृषी पर्यटनाची माहिती पुन्हा बघू. शहरी जीवनशैलीत बदल म्हणून लोकांनी शेतात जाऊन राहणे, शेतकऱ्यांकडून सशुल्क पाहुणचार स्वीकारणे यांचा कृषी पर्यटनात समावेश होतो. महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनासाठी उत्तम पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत. अलीकडच्या काळामध्ये कृषी पर्यटनाला मागणी शहरी जीवनाच्या
रोज रोज त्या कंटाळलेल्या दिनचर्येला कंटाळून शहरातले लोक जे आहेत ते या कृषी पर्यटनाकडे आकर्षित होतात. मग ते 1-2 दिवस शेतामध्ये जाऊन राहतात. त्या शेतातल्या जी कामं चालतात ती कामं ती जवळून बघतात. आणि जे गावाकडचं जे जेवण असतं त्या गावाकडच्या जेवणाची लज्जत ते तिथे चाखतात. या सगळ्या गोष्टींना ठराविक शुल्क असतं. आणि यातूनच पर्यटनाचा एक नवीन प्रकार उदयास आलेला आहे की ज्याचा आनंद शहरातली लोक शक्यतो घेतात. पुढचा पर्यटनाचा प्रकार आहे चित्रपट पर्यटन. हा पर्यटनाचा एक नवीन प्रकार आहे. ज्या ठिकाणी चित्रपटाचं चित्रीकरण केलं जातं तेथे येणाऱ्या लोकांची गर्दी पाहता चित्रपट पर्यटन संकल्पना पुढे आली. त्याकरता चित्रीकरणाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध सेवा आणि सुविधा पुरवल्या जातात. आणि चित्रीकरण नेमकं कसं केलं जातं, चित्रीकरणासाठी कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करतात हे सगळं तिथे दाखवलं जातं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे हैदराबादमधलं रामोजी फिल्म सिटी आणि मुंबईमधली चित्रनगरी. रामोजी फिल्म सिटी जर तुम्ही पाहिलेली असेल तर या रामोजी फिल्म सिटीमध्ये संपूर्ण चित्रपट त्या फिल्म सिटीमध्ये तयार होऊ शकतो अशी सोय तिथं असते. तिथे दवाखाना दाखवण्यासाठी म्हणून इमारत असते, मंदिर, मस्जिद, चर्च, या सगळ्या गोष्टी, या सर्व धर्मीय प्रार्थना स्थळं जी असतात ती तिथे दाखवलेली असतात. म्हणजे फक्त प्रथम दर्शनी भाग जो असतो ना तो बांधलेला असतो. आतमध्ये हवे तसे चेंजेस त्या इमारतीमध्ये आपल्याला करता येतात. अशा पद्धतीने जशी मागणी असेल चित्रपटामध्ये तसे अनेक तात्पुरते बदल करून संपूर्ण चित्रपट या फिल्म सिटीमध्ये बनवता येतो असं तंत्रज्ञान इथे विकसित केलेलं आहे. कोकणातलं तारकर्ली हे ठिकाण समुद्रतळ आणि तेथील जीवसृष्टी पाहण्यासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पर्यटकांना स्नॉर्कलिंग आणि स्कुबा डायव्हिंग करण्याची सोय. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ तारकर्ली मालवण तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं. इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र सुरू झालेलं आहे. भारतातील पर्यटन विकासाचे महत्त्व. कोणत्याही देशाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर पर्यटनाला अत्यंत महत्त्व असतं. कारण पर्यटनाच्या माध्यमातून देशाकडे विदेशी चलन प्राप्त होत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे स्थानिक लोक असतात, पर्यटन ठिकाणावरचे जे स्थानिक लोक असतात त्या स्थानिक लोकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तिथे रोजगार मिळतो. ज्यांची इच्छा असेल अशी लोक या पर्यटन स्थळांच्या आजूबाजूला रोजगार निर्मिती स्वतःची ते करू शकतात. मग चहाची टपरी असेल, त्यानंतर हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, अशा गोष्टी उभारून रोजगार निर्मिती त्यांची होते. किंवा इतर अनेक छोट्या मोठ्या सोयीसुविधा देण्याचे काम हे लोक करतात आणि त्यातून रोजगार निर्माण होतो. भारत देश निसर्गदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. येथे पर्यटन व्यवसायाला भरपूर वाव आहे. भारतातील निसर्ग समृद्धता, आकर्षक भूदृश्ये, हिमालयासारखे उत्तुंग पर्वत, रमणीय समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात. याचबरोबर भारतीय संस्कृतीतील विविधता, सण, उत्सव, परंपरा, पोशाख, भारतीय मसाल्यांपासून बनवलेले वैविध्यपूर्ण अन्नपदार्थ आणि भारतीयांचे सौजन्यपूर्ण आदरातिथ्य यामुळे पर्यटनासाठी भारतामध्ये खूप मोठी संधी आहे. भारत हा वैविध्याने भरलेला देश आहे. भारतामध्ये अनेक प्रकारच्या वृक्षांच्या जाती पाहायला मिळतात. अनेक जातीचे पशु पक्षी भारतामध्ये पाहायला मिळतात. भारतातली भौगोलिक परिस्थिती जी आहे तीसुद्धा वैविध्यपूर्ण आहे. भारतातल्या प्रत्येक प्रदेशातले अन्नपदार्थ हे अत्यंत नाविन्यपूर्ण आणि चविष्ट असे पदार्थ आहेत की ज्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून बाहेरचे लोक आवर्जून भारतामध्ये येतात. म्हणून भारतामध्ये पर्यटनाला खूप मोठी संधी आहे. इथे पुढे आता हे नेहमी लक्षात ठेवा, या सदरामध्ये आपण जेव्हा समुद्रकिनाऱ्यावरती फिरायला जातो तेव्हा काय काळजी घ्यायची ते छोटे छोटे मुद्दे इथे अधोरेखित केलेले आहेत, ते आपण बघू. समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेल्यावर भरती ओहोटीच्या वेळापत्रकाची माहिती असू द्या. आपण समजा समुद्रकिनाऱ्यावरती जातोय तर आपण ज्या दिवशी तिथं जातोय त्या दिवशी भरतीची वेळ आहे की ओहोटीची वेळ आहे ही माहिती आपण घेऊन घ्यायची. कारण आपण जर त्या चक्रात सापडलो तर आपण संकटात पडण्याची भीती असते. शक्यतो पाण्यामध्ये उतरू नये
पण जर उतरायचं असेल तर आपल्या आजूबाजूला लोकल गाईड जो असतो तो लोकल गाईड आपल्या शेजारी असलाच पाहिजे, कारण त्याला तिथली प्रॉपर माहिती असते. समजा आपण समुद्रकिनाऱ्यावर गेलो आहे आणि तिथला आनंद आपल्याला जर घ्यायचाच आहे पाण्यात उतरायचा, तर सरसकट आपण सरळ त्या पाण्यामध्ये चाललं जायचं हे करायचं नाही. तर तिथला जो लोकल गाईड असतो तो लोकल गाईड आपल्यासोबत असलाच पाहिजे, कारण त्याला या भरती ओहोटीचं ज्ञान असतं की पाणी नेमकं केव्हा बाहेर फेकलं जातं आहे, समुद्राचं पाणी केव्हा आत ओढलं जातं आहे, या गोष्टी त्याला माहिती असतात. स्थानिक मार्गदर्शकाशिवाय समुद्रकिनारा, पर्वतांचे कडे, वनप्रदेश, अपरिचित गुहा आणि इतर स्थळांच्या ठिकाणी जाऊ नये. कोणतेही ठिकाण जे असेल त्या ठिकाणी जर आपल्याला जायचं आहे, समजा मंदिर असेल, अशाच्या ठिकाणी जर आपल्याला जायचं आहे तर तिथे गाईडची शक्यतो गरज नसते, कारण तिथे असं काही संकट तिथे नसतं. पण जर समुद्रकिनाऱ्यावर जायचं आहे, पर्वताचे कडे, वनप्रदेश, अपरिचित गुहा असेल, तर अशा ठिकाणी एक स्थानिक मार्गदर्शक गाईड आपल्यासोबत असलाच पाहिजे, कारण तिथल्या संभाव्य धोक्यांची त्याला जाणीव असते. समुद्रकिनाऱ्यावरील कठड्यांवर, पर्वताच्या कड्यावर जंगली प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळायचा. समुद्राच्या खोल पाण्यात उतरण्याचा आणि पोहण्याचा मोह टाळायचा. पर्यटन स्थळ नेहमी स्वच्छ ठेवायचं. या काही गोष्टी आहेत की ज्या आपण जेव्हा फिरायला जातो समुद्रकिनाऱ्यांवर तेव्हा आपण या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सध्या मित्रांनो, कोविड-19चं संकट आपल्या डोक्यावरती घोंगावत आहे. त्यामुळे सध्या तरी आपण घरात राहून स्वतःलाही सुरक्षित ठेवायचं आहे आणि इतरांनासुद्धा सुरक्षित ठेवायचं आहे. म्हणून सध्या तरी वर्षभर जोपर्यंत हे संकट आपल्या डोक्यावरनं, आपल्या देशातून पूर्णपणे दूर होत नाही, तोपर्यंत मात्र आपण शक्यतो घरी राहायचे आणि या गोष्टी आपण ज्या अभ्यासतोय पुस्तकातून, पाठातून, त्यांचं उपयोजन आपण भविष्यात करायचं आहे. पर्यटनस्थळी असलेल्या प्राण्यांना, पक्ष्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यटनस्थळी लावलेल्या फलकांवरील सूचनांचे पालन करायचे. एखादा समुद्रकिनारा असेल, एखादा घाटमाथा असेल, डोंगररांगा असतील, वनप्रदेश असेल, त्या ठिकाणी तिथले जे संभाव्य संकट असतात ते संकट बोर्डवर लिहून आपल्याला सांगितलेले असतात. ते वाचायचे आणि त्यांचं पालन करायचं. असं जर आपण केलं तर आपण सुरक्षित राहतो आणि आपण जर त्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं तर मात्र आपण संकटात सापडण्याची भीती असते. पुढचा मुद्दा आहे आपला पर्यटन आणि आर्थिक विकास. पर्यटन विकासातून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झालेला आहे. पर्यटनातून उपहारगृहे म्हणजे रेस्टॉरंट की जिथे आपण जाऊन नाश्ता, जेवण करतो असं ठिकाण, दुकानं, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो. पर्यटन विकासातून अनेक व्यवसाय जे आहेत ते वाढीला लागतात. मग रेस्टॉरंट, हॉटेल, दुकानं, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची साधनं या सगळ्या घटकांची मागणी या पर्यटन व्यवसायामध्ये असते. त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा विकास होतो आणि रोजगार निर्मिती होते. यातून अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्ष असा फायदा होतो. पर्यटन हे आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतं. म्हणून पर्यटन हा अदृश्य व्यापार आहे असं म्हणतात. पर्यटन हा असा अदृश्य व्यापार आहे की जो भारताला किंबहुना त्या देशाला, प्रत्येक देशामध्ये पर्यटनाची ठिकाणं ही आहेतच. मग त्या देशाला या पर्यटनातून काय होतो? प्रत्यक्ष आर्थिक फायदा होतो. पर्यटन आणि पर्यावरणीय विकास. पुढचा मुद्दा आहे आपला पर्यटन आणि पर्यावरणीय विकास. पर्यावरणीय विकासासाठी पर्यटन उपयुक्त ठरते. पर्यटन उद्योगाच्या गरजेतून नैसर्गिक ठिकाणे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्थिक गुंतवणूक केली जाते. पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळांचा विकास केला जातो. निवासस्थाने, रिसॉर्ट्स, वाहतुकीची मार्गे इत्यादी घटकांची रचना देखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते. या विकासात वीज, पाणी यांचा काळजीपूर्वक वापर केला जातो. पुनर्वापर संकल्पनाही वापरली जाते. पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केले जाते. म्हणून पर्यटन आणि पर्यावरण यांचा जवळचा संबंध आहे असं म्हटलं जातं. पुढचा मुद्दा आहे आपला पर्यटन आणि आरोग्य. भारतामध्ये काही पर्यटक हे आरोग्य सुविधा घेण्यासाठी येतात. आरोग्य पर्यटन
हा पण पर्यटनाचा एक प्रकार आहे. समजा आपल्या देशामध्ये जर आपल्याला हवी असलेली आरोग्य सुविधा उपलब्ध नसेल तर दुसऱ्या देशामध्ये जाऊन ती आरोग्य सुविधा घेतली जाते. याला आरोग्य पर्यटन असंही म्हटलं जातं. भारतामध्ये काही पर्यटक हे आरोग्य सुविधा घेण्यासाठी येतात. येथील पर्यटन स्थळांना भेटी देण्याबरोबरच भारतीय आयुर्वेद, योगशास्त्र, प्राणायाम यातून शारीरिक सुदृढता आणि मनःशांती मिळावी हा यामागील हेतू असतो. भारतामधील रुग्णालयात मिळणारे उपचार, केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया या तुलनेने कमी खर्चात होत असल्यामुळे जगातील अनेक देशातून रुग्ण भारतामध्ये येतात. अशा व्यक्तींना लागणाऱ्या सोयीसुविधांपासून वैद्यकीय पर्यटन विकसित होते आणि या वैद्यकीय पर्यटनाच्या माध्यमातून देशाला विदेशी चलनाची प्राप्ती होते. आर्थिक समृद्धी वाढण्यासाठी पर्यटन हे चौफेर मदत हे देशाला करत असतं. पर्यटनातून सामाजिक विकाससुद्धा होतो. कसा होतो तो आपण आपल्या पुढच्या मुद्द्यामध्ये बघू. पर्यटन आणि सामाजिक विकास. पर्यटनाच्या माध्यमातून काही वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक प्रकल्पांचा विकास होऊ शकतो. ग्रामीण संस्कृती, आदिवासी जीवन व संस्कृती यासारख्या घटकांचा पर्यटनात समावेश केल्यास पर्यटनाला सामाजिक दिशा मिळते आणि समाजातील उपेक्षित घटकांचा विकास करता येतो. महाराष्ट्रातील मेळघाटामधील आदिवासी जीवन, समाजसेवक बाबा आमटे यांचा आनंदवन प्रकल्प, राळेगणसिद्धी, हिवरे बाजार यासारख्या आदर्श गावांना भेट देणे इत्यादी सारख्या पर्यटनातून सामाजिक जाणीव निर्माण होते आणि तेथील विकासाला चालना मिळते. सामाजिक जाणीवा निर्माण होणं, आर्थिक विकासाबरोबर सामाजिक जाणीव निर्माण होणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि म्हणून अशी जी ठिकाणं आहेत, वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण अशी जी ठिकाणं आहेत, या ठिकाणांना जर भेट दिली तर या भेटीतून सामाजिक जाणीव पण निर्माण होते आणि पर्यटनाचा एक प्रकारसुद्धा साधला जातो. ज्या ठिकाणी आपण भेट देतो तिथल्या लोकांना रोजगारही त्यातून प्राप्त होतो. मग काही उदाहरणं इथे दिलेले आहेत. मेळघाटमधील आदिवासी जीवन, समाजसेवक बाबा आमटे यांचा आनंदवन प्रकल्प, राळेगणसिद्धी इथला प्रकल्प, हिवरे बाजार यासारखी ही जी आदर्श गावं आहेत या गावांना भेट देणे आणि पर्यटन तर होतंच आणि त्याचबरोबर मग सामाजिक जाणीवसुद्धा आपल्यामध्ये येते. भारतामध्ये अशा प्रकारच्या पर्यटनाला मोठा वाव असून भविष्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेत पर्यटन हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरू शकतो. शेवटी पाठाचा शेवट जरा विचार करा या सदरामध्ये एक आवाहन केलेलं आहे आपल्याला. काय आवाहन केलेलं आहे ते आपण पाहू. आपण पर्यटनाचे विविध प्रकार पाहिले. असा विचार करा की आपल्याला अंतराळात पर्यटनासाठी जाता येईल का, त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, कुठे कुठे जाता येईल याबाबत तुमच्या कल्पना चित्र, मजकूर इत्यादी स्वरूपात मांडायच्या आहेत. हा आपला आजचा स्वाध्याय आहे छोटासा. या स्वाध्यायामध्ये काय करायचं आहे आपल्याला की एक विचार करायचा आहे की समजा आपल्याला अंतराळामध्ये अवकाश या स्पेसमध्ये आपल्याला पर्यटनासाठी जायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, कुठे कुठे जाता येईल आणि त्या स्पेसमध्ये गेल्यावर तिथे आपण काय काय बघणार आहे, कशी कशी मजा येणार आहे, या सगळ्या गोष्टींची तुमची जी कल्पना आहे ती कल्पना एक 15 ते 20 ओळींच्या माध्यमातून ती मांडायची आणि तुमच्यातनं जर चित्र एखाद्याचं जर चांगलं असेल तर ते चित्र रूपात त्याने मांडायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, हा पाठ आपला इथे झालेला आहे. थांबूया आपण आता.